तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। डोणगाव जवळील कांचनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी नदीकाठच्या शेतामध्ये शिरलं आणि शेताचं मोठं नुकसान झाले। मी सध्या घोगाव फाट्यावरील या गजानन पळसकर आणि विजय पळसकर यांच्या शेतामध्ये आहे। आपण जर शेताची परिस्थिती बघितली तर या कांचनगंगा नदीचं पाणी संपूर्ण शेतामध्ये शिरलं होतं आणि शेताचं कशा पद्धतीने नुकसान झालं हे तुम्हाला या दृश्यामध्ये दिसतंय। संपूर्ण जे पाणी आहे ते नदीचं पाणी या काठावरून आतमध्ये शिरलं आणि या शेताचं नुकसान झालेलं आहे। शेती तयार करून ठेवली होती, पेरणी बाकी होती, मात्र आता या संपूर्ण शेतामध्ये जिकडं बघाल तिकडं गोटे दिसत आहेत, मोठमोठे गोटे दिसतात। सकाळपासून शेतकरी आपल्या शेताचं जे दुरुस्ती आहे त्या दुरुस्तीच्या कामासाठी या ठिकाणी लागल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसापासून या भागामध्ये पाऊस नव्हता, मात्र आता या ठिकाणी पाऊस झाला आहे। शेतकऱ्यांनी शेती तयार करून ठेवली होती, पेरणी बाकी होती। आता पावसाची वाट पाहत होते शेतकरी आणि पेरणी करायची होती, मात्र काल आणि परवा 2 दिवसापासून या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। परिणामी अनेक नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आलेला होता आणि कांचनगंगा नदीच्या काठावरील जी काही शेतकऱ्यांची शेती आहे त्या शेताचं मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचे दिसते। मोठमोठे गोटे आहे, शेतातील माती जी आहे ती संपूर्ण माती या ठिकाणी खरडून गेलेली आहे। जवळपास आता या शेतकऱ्यांना म्हणजे 2 वर्षसुद्धा या शेतकऱ्यांना आपली शेती दुरुस्ती करता येत नाही अशी परिस्थिती सध्या या शेताची झालेली आहे। शेतकरी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारू की नेमकी शेताची परिस्थिती झाली आणि काय नुकसान झाले। मला सांगा दादा की शेताची परिस्थिती काय आहे सध्या, काय नुकसान झालं तुमचं? शेती तयार करून ठेवली होती तुम्ही? तयार करून ठेवली, आम्ही नागगड्डी केली होती, त्याच्यामध्ये मागच्या वर्षी तूर होती, त्याच्या खोडक्या वगैरे येचल्या होत्या, त्याच्यानंतर याच्यातलं काळी कचरा असलं, आम्ही त्याची पंजी केली, रोट्यावेटर केलं, हे सर्व केल्यानंतर त्याच्याजवळ आमची जवळ कमरे इतकी मातीची शेतातली जो गाळ टाकलेला होता आम्ही यावर्षी, तो गाळ वाहून गेलेला आहे। त्यानंतर आमचं शेत पेरायचं लायक नाही राहिलं, पाणी साचलेलं आहे। तर याच्याकडे शासनानं लक्ष द्यावं। याच्याकडे खासदार साहेब प्रतापराव जाधव, तसंच आमदार साहेब आमचे सिद्धार्थ खरात, त्यानंतर संजय रायमुळकर साहेब, तसंच कलेक्टर ऑफिसचे किरण पाटील साहेब यांनी आमच्याकडे जातीनं लक्ष द्यावं। पालकमंत्री सांगा आता की शेत तुम्ही तयार करून ठेवलं होतं, पेरणी बाकी होती, आता फार मोठं नुकसान झालंय। शेती आता कधीपर्यंत तयार होईल तुमची? होईल का यावर्षी? आता होतं नाही, यावर्षीचं आमचं पीक बुडालं। आता काय आम्ही नागडी माती कुठून आणून टाकणार, गाळ कुठून आणून टाकणार, पेरणार कसं काय? याच्यात उगवल कसं? माती असल्याशिवाय उगवू शकत नाही याच्यामध्ये। आता यावर्षीचं आमचं पीक नाही, आम्हाला यावर्षी शासनानं द्यावं आणि या नदीचं खोलीकरण करावं, नदी मोठी करावं। लागलं तर आमची शेती शासनाला आम्ही द्यायला तयार आहे। त्याच्यामध्ये शासनानं आम्हाला त्याच्या बदली मोबदला द्यावं, कारण ही प्लॉटिंगची जमीन आहे आमची। शेतात सध्या आता मोठमोठे गोटे साचलेत, यातली जी माती वाहून गेली। आता याला जवळपास 2 वर्ष तरी या शेताची दुरुस्ती होत नाही, मोठं नुकसान झालं तुमचं। 2 वर्ष नाही, या शेतात पूर्ण आम्हाला सर्व शेतात जवळजवळ 5 लाख रुपयाचा गाळ टाकणं आहे त्याच्यामध्ये, कमीत कमी आणून। दुसऱ्या तर याच्यात माती होतच नाही, आता याच्यामध्ये खडक उघडा पडला, पूर्ण दगडं आलेले आहेत, सगळं आलेलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला शासनानं मदत द्यावं अशी माझी विनंती आहे। वर्षभर तुमचा आता म्हणजे गुजारा कसा चालणार आहे? कसा चालणार आहे आता, काय करणार आहे? आता ईश्वराच्या हाती येते आमच्या। आता त्याच्यामध्ये आता ईश्वर जे करेल ते शासनानं, पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीनं लक्ष द्यावं, मकरंद आबांनी। कोणाचा फोन आला होता का प्रशासनाचा पैकी? तुम्हाला काही भेट झाली? काहीच फोन नाही आला, काहीच फोन नाही, कोणाचा फोन नाही, कोणी पाहायला आलं नाही, काहीच नाही आलं। आमचं एवढं आतोनात नुकसान झालं। तलाठी नाही आलेले, ग्रामसेवक नाही का, कोणीच आलेलं नाही आमच्याकडं। अजून कोणाचा फोन आलेला नाही आम्हाला, आणि आम्हाला कोणी भेटलं बी नाही आणि काहीच नाही, कोणी येऊन बी पाहिलं नाही। तर ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। जवळपास 2 वर्षच नाही तर त्याहीपेक्षा जास्त काळ या शेती दुरुस्तीला या ठिकाणी लागणार आहे। काल कांचनगंगा नदीचा जो पूर या शेतामध्ये शिरला, जवळपास दगड, या मोठमोठे जे दगड आहेत ते या शेतामध्ये आलेले आहेत, यातला जो गाळ आहे तो सुद्धा या ठिकाणून वाहून गेला। त्यामुळे आता शेती तयार होणं शक्य नाही आणि पेरणीसुद्धा यावर्षीची वाया जाणार आहे अशी परिस्थिती सध्या या शेतकऱ्यांच्या शेताची आहे। याच नाही तर परिसरातले अनेक शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान झाले। तात्काळ पंचनामे करावे आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह गणेश सोळंकी, TVN मराठी, डोणगाव, बुलढाणा। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.